नमस्कार, मी पायल आपलं नवीन अशा व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते। कशा आहात तुम्ही? मस्त असाल, मजेत असाल अशी आशा करते। पहिल्यांदा तुम्हाला श्री स्वामी समर्थ आणि हा व्हिडिओ आहे गुढीपाडव्याचा। गुढीपाडव्याच्या तुम्हाला उशिरा पण खूप साऱ्या शुभेच्छा। आता गुढीपाडवा सण म्हटलं की आपल्या नवीन वर्षाची सुरुवात असते आणि आपण महाराष्ट्रामध्ये आहे ना खूप थाटामाटात हा सण साजरा करतो आणि या दिवशी अमावस्या संपलेली असते आणि नवीन वर्ष आपलं मराठी हिंदू नवीन वर्ष चालू होतं। त्यामुळे या दिवसाची सुरुवात तर छानच झाली पाहिजे। हिंदू पंचांगानुसार या दिवसापासून आपलं नवीन वर्ष चालू होतं आणि या दिवशी नवीन वर्ष म्हणून आपण खूप थाटामाटात साजरा करत असतो। या मागे ही खूप छान कथा आहे। भगवान ब्रह्मदेवाने ना याच दिवशी सृष्टी निर्मिती केली, त्यामुळे हा दिवस नवीन दिवस मानला जातो। तसंच भगवान श्रीराम यांनी रावणाचा पराभव करून अयोध्येत परतले होते, त्यामुळे लोकांनी गुढ्या उभा करून त्यांचं स्वागत केलं होतं आणि तेव्हापासून आहे ना आपण ही प्रथा चालू केली आहे की गुढी उभा करायची। आता वसंत ऋतू ही चालू झाला आहे आणि पिकांचा हंगाम हीच बदलला आहे आणि जे आंबे झाले, कडुलिंब झालं, त्यांना छान मोहर आलेला असतो, तर त्याची फुलं आणि आंब्याची पानं याचं आपल्याला तोरण बांधायचं असतं। आणि इथं आहे ना मी सगळी तयारी करून ठेवली। गुढीला सगळं लागणारे साहित्य घेतलं आहे आणि गुढीला केशरी हिरव्या रंगाची साडी नेसवली जाते, त्यामुळे यावेळेस मी केशरी नवीन साडी आणि छान काठापदराची साडी घेतली आहे। दरवर्षी मी आहे ना खणाची साडी नेसवते, पण यावेळेस म्हटलं थोडंसं वेगळं म्हणून आहे ना आम्ही दोघं तेच सकाळी तयारी करत होतो आणि सकाळी 9च्या अगोदर आपल्याला गुढी उभा करायची असते। 8 वाजेपर्यंतच माझं सगळं झालं होतं। एखादा सण म्हटलं की आपल्या अंगामध्ये कुठली एवढी ऊर्जा संचारते काय माहीत, पण आहे ना इतकं छान वाटतं आणि सगळे कामं आपल्याला असं करायचे असतात। या दिवशी सगळं आवरायचं असतं, तरी पण आहे ना त्या दिवशी थकवा येत नाही, त्याच्या दुसऱ्या दिवशी जास्त थकवा येतो, पण त्या दिवशी आपण खूप उल्हासाने गोष्टी करतो, त्यामुळं घर एकदम प्रसन्न राहतं आणि सगळं छान छान वाटतं त्या दिवशी। तर इथं आम्ही गुढीला साडी घालत होतो, तर आहे ना घरातूनच मी गुढीला साडी ते घातली, कारण बाहेर तेवढी जागा नाही आहे आणि गुढीला ब्लाऊज पीस ही लावला जातो। दरवर्षी आहे ना मी साडी नेसवायची पद्धत थोडी वेगवेगळी करते, ह्यावेळेस सिंपलच केलं। गुढीसाठी आहे ना मी साखरेच्या गाठी घरीच बनवल्या होत्या ह्यावेळेस, कारण आहे ना दरवेळेस मी बाहेरूनही आणते आणि घरीही करते, कारण मुलांना बाहेरच्या खायला खूप आवडतात आणि मला घरीही करायला खूप आवडतं, त्यामुळं मग मी दोन्हीही केलं यावेळेस। आणि इथं कलश घेतला आहे तांब्याचा आणि त्याला स्वस्तिक असं काढून घेतलं, अष्ट दिशांना अशा रेषा मारून घेतल्या हळदी कुंकवाच्या। गुढीसाठी जो तांब्या लागतो ना त्याच्यावर अष्ट दिशांना मी हळदी कुंकू लावून घेतलं, तसंच स्वस्तिकही काढलं आणि गुढीला आपण आंब्याची पानं तसंच लिंबाचा ढगळाही बांधून घ्यावा लागतो, तर ते बांधून घेतलं आणि जे घाटी ते आणले। बाजारामध्ये आहे ना आजकाल खूप छान अशा गुढीच्या साडीही मिळते। मी बघायला गेले होते, पण मला काही एवढे अशी चांगली मिळाली नाही, त्यामुळं मग आणि माझ्या डोक्यात होतं की शिवावं, पण नाही ना शिवणंही झालं नाही ह्यावेळेस, तर नेक्स्ट टाईम म्हटलं बघू। तर सरांना गंध लावायचा विसरली मी, तर तेच गंध लावून घेतला आणि गुढी आम्ही तयार करून घेतली आणि हे अशी दरवाजामध्ये आम्ही इथंच दरवर्षी लावून घेतो। हळदीचं लेपन मी अगोदरच केलं होतं आणि ते सुकलंही छान होतं, म्हटलं आता रांगोळी काढावी। अगोदर रांगोळी काढली असते ना तर गुढी उभा करताना ते पुसून गेली असते, त्यामुळं मग गुढी उभा केली अगोदर आणि मग रांगोळी काढली। आणि या दिवशी चैत्र महिना चालू होता आणि चैत्र महिन्यामध्ये चैत्रांगण रांगोळी दरवाजामध्ये दररोज काढली जाते, ती खूप शुभ मानली जाते, त्यामुळं ही रांगोळी काढली जाते आणि बऱ्यापैकी लोक हे फॉलो करतात। तर या रांगोळीचं वैशिष्ट्य खूप छान आहे, मी एखाद्या व्हिडिओमध्ये सांगाल आणि दिसायलाही खूप छान दिसते। तर इथं मी गुढीची पूजा करून घेते। आता नवीन वर्ष म्हटल्यावर हळदीचं लेपन दरवाजामध्ये आलं आणि ते खूप असं पॉझिटिव्ह वाटतं हळदीचं लेपन बघायला। तर या सगळं करायचं म्हटलं की खूप उशीर होतो आणि आपल्यालाही त्यात आवरायचं असतं आणि आवरल्याशिवाय असं सण असल्यासारखं वाटत नाही, त्यामुळं तर इथं मी गुढीची पूजा करून घेते। चैत्रांगण रांगोळीवरही मी हळदी कुंकू टाकून घेतलं, तसं कलरही मी टाकले होते, तरी पण आहे ना असं हळदी कुंकू रांगोळीवर आवर्जून टाकावं आणि याच्यावर तर सगळे सिम्बॉल असतात आपले, म्हणजे हत्ती, गदा, ओम, स्वस्तिक असे खूप सारे चिन्ह असतात, त्यामुळे त्यांची पूजा गाय वासरू तेही असतं। तर हे सगळं असल्यामुळं त्याची पूजा या दिवशी केली जाते आणि नारळ गुढीला फोडला जातो, तर तोही फोडून घेतला। तर असे आमच्या गुढीपाडवा आम्ही छान सेलिब्रेट केला। दरवर्षी असाच करतो, पण आहे ना दरवर्षी काहीतरी वेगळं असतं असं वाटतं।
वाटतं सणामध्ये, आणि सण साजरा केला ना खरंच मनाला प्रसन्न वाटतं, आणि सणाची वाट आपण जरूर करत असतो. आणि दरवाजावरही मी हळदी कुंकाने स्वास्तिक काढते. तसंही आपण पौर्णिमा, अमावस्या काही विशेष असेल तर या गोष्टी करतो, पण नवीन वर्ष म्हटल्यावर तर या गोष्टी आवर्जून करायला पाहिजे. त्यामुळेच मी दरवाजावर असं स्वास्तिक, शुभलाभ, आणि शुभलाभ आहे ना कितीही प्लास्टिकचं आपण बसवलं तरी पण आहे ना हळदी कुंकाने काढावं असं म्हणतात. ते खूप आपल्या घरासाठी पॉझिटिव्ह असतं. गुढीपाडव्याला नवीन वर्ष चालू होतं, तसंच आहे ना चैत्र नवरात्रही चालू होतं. आता बऱ्यापैकी लोकांना आहे ना शारदीय नवरात्रच माहीत आहे, पण चैत्र नवरात्रही असतं. या दिवशी आपल्याला आहे ना घट मांडायचा असतो, आणि हा घट आपल्याला रामनवमीला आपल्याला उठवायचा असतो, म्हणजे 10व्या दिवशी. तर आहे ना इथं मी तांब्या घेतलाय, त्याच्यामध्ये आपण कलश स्थापना करतो ना तसंच करायचं आहे. तांब्याच्या खाली तांदूळ ठेवायचे, त्याच्यावर आपल्या हळदी कुंकू टाकायचं आहे, त्याच्यावर तांब्या ठेवायचा आहे, त्याच्यावर स्वास्तिक, अष्टदिशांना हळदी कुंकाची रेषा ओढायच्या आहेत, आणि कलशामध्ये हळदी कुंकू, अक्षदा, पान, सुपारी आणि एक फूल टाकायचं आहे. तर एवढं टाकायचं आहे, आणि आपल्याला त्याच्यावर नारळ ठेवायचा आहे. आणि याच्यामध्ये ना विड्याची पानं किंवा तुम्ही आंब्याची पानंही टाकू शकता, पण आहे ना नवरात्रामध्ये 9 दिवस आपल्याला तो कलश तसंच ठेवायचा आहे. जर खाऊची पानं टाकली त्याच्यामध्ये 5, तर ते लवकर खराब होतात. आंब्याची टाकले तर ते लवकर खराब होत नाही. आता इथे आहे ना मी आंब्याचा 9 पानं आहेत तर तेच टाकले आहेत, आणि त्याच्यावरच आणि नारळ ठेवायचा. आणि आपल्या घरामध्ये एखादा आता मुखवटे तर खूप सगळे आले आहेत, सगळ्यांकडे असतात, तर एखादा मुखवटा लावायचा, कारण हेही नवरात्र खूप मानलं जातं, चैत्र नवरात्र. आणि चैत्र नवरात्र आपल्याला आहे ना काही गोष्टी जीवनामध्ये शिकवून जातात. श्रद्धा, संयम, आत्मविश्वास ठेवण्याचे, आणि देवीची उपासना केल्याने आपल्या मनाला एकदम शांतता मिळते. आपल्या घरामध्ये सुख, शांती, समाधान राहते. त्यामुळं देवीची आपण पूजा 9 रूपाची 9 दिवस या पूजा केली जाते, आरती केली जाते. तर इथं मी देवीची पूजा छान करून घेतली, कारण नवरात्र म्हटल्यावर देवीची पूजा तर झाली पाहिजे. तर आता देवपूजा, गुढी उभारली आहे, छान घरातलं वातावरण झालं आहे, आणि आता स्वयंपाकाची तयारी. तर स्वयंपाकात पुरणपोळी करणार आहे. अगोदर ठरवलं होतं श्रीखंड पुरीच बनवावं, पण आता म्हटलं चला जाऊ दे, पुरणपोळीच करावी, कारण घरात ही सगळ्यांना आवडते. तसं श्रीखंड मी अगोदरच आणून ठेवलं आहे, तर आता बनवेल मी, ते नंतर तुम्हाला दाखवेल. तर आजचा गुढीपाडव्याच्या तुम्हाला अजून एकदा खूप साऱ्या शुभेच्छा. आणि आजचा लुक माझा कसा वाटतंय तुम्ही नक्की कमेंट करून सांगा. खूप दिवस झालं व्हिडिओ येत नव्हते, पण त्याचं आहे ना कारण एखाद्या व्हिडिओमध्ये मी नक्की सांगेन, पण अजून तो काही सॉल्व झाला नाही प्रॉब्लेम. तर लवकरच सॉल्व करण्याचा प्रयत्न करेल. आणि देवांनाही पुरणपोळीचा आणि श्रीखंडाचा नैवेद्य दाखवून घेतला, आणि गुढीलाही. तर असा होता माझा आजचा गुढीपाडव्याचा दिवस. तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.